Hello everyone. Last period मध्ये आपण एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन नंबर 6 पर्यंतचा पार्ट पाहिलेला होता. नाव क्वेश्चन नंबर 7 and 8. पुन्हा हा ट्रिग्नोमेट्रीशी रिलेटेड पार्ट आहे. त्यामुळं ह्यातला बराचसा भाग काही मुलांना 11th स्टँडर्डच्या सांगतो, काही मुलांना आत्ता समजत नाही. ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर झाल्यानंतर तो भाग कळायला लागेल. फक्त मी जसं बोर्डवर लिहिलंय तसं आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं ते. ते बघून आहे तसं नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं आणि ज्यावेळेस ट्रिग्नोमेट्री शिकाल तेव्हा एकदा येऊन पुन्हा तो भाग रिवाइज करायचा. तुम्हाला ते सांगावं सुद्धा लागत नाही त्यावेळेस. फर्स्ट क्वेश्चन नंबर 7. फर्स्ट, यूज डी मॉरिस थेरम अँड सिम्प्लिफाय द फॉलोइंग. यूज डी मॉरिस थेरम अँड सिम्प्लिफाय द फॉलोइंग. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे cos 2 theta plus I sin 2 theta bracket raised to 7 divided by cos 4 theta plus I sin 4 theta bracket raised to 3. ओके, काय पाहिलं होतं बघा आपण. हा थेरम कसा पाहिला होता आधी आठवा. हे बघा, cos थीटा प्लस I sin थीटा ब्रॅकेट रेस टू 2 जर आपण केलं, ब्रॅकेट रेस टू 2 मी करून पण टाकलं होतं, तर हा रिझल्ट असा असतो cos ऑफ 2 थीटा, cos ऑफ 2 थीटा प्लस I sin ऑफ 2 थीटा. तुम्हाला यावरून ही स्टेप सुद्धा करता आली पाहिजे. म्हणजे cos 2 थीटा प्लस I sin 2 थीटा असेल तर cos थीटा प्लस I sin थीटाचा स्क्वेअर लिहिता आला पाहिजे. इथे जर क्यूब असेल तर इथं 3 थीटा 3 थीटा असतो. मग याच्यावरून ही स्टेप पण लिहिता आली पाहिजे. 3 थीटा आहे ना, मग क्यूब असेल. 4 थीटा असेल, रेस टू 4 असेल. n थीटा असेल तर रेस टू n असेल. हे उलट पण तुम्हाला वापरता आलं पाहिजे. बस पहिला क्वेश्चन बघा आता काय इज इक्वल टू, मी या टर्मला या सगळ्या रेस टू 7 कडे आता पाहू नका, या सगळ्या टर्म कडे बघा. cos थीटा प्लस I sin थीटा ब्रॅकेट रेस टू 2 म्हणजेच ते 2 थीटा आहे बरोबर आहे. आणि त्याला पुन्हा रेस टू 7 आहे. मग पॉवर रेस टू पॉवर जर असेल, म्हणजे उदाहरणार्थ a रेस टू n आणि त्याला परत रेस टू n जर असेल तर a रेस टू mn मल्टिप्लिकेशन करतात. मग हे ब्रॅकेट रेस टू 2 आणि त्याला पुन्हा रेस टू 7 आहे, तर ते इंटू 7 केलेलं आहे. ओके, नाव सेम डिनॉमिनेटर मध्ये हे बघा 4 थीटा म्हणजे रेस टू 4 आहे. cos थीटा प्लस I sin थीटा रेस टू 4 म्हणजे हे 4 थीटाचे रेस टू 4 आहे. आणि तिथं ऑलरेडी क्यूब आहे ना पॉवर, म्हणून त्याला इंटू 3 केलेलं आहे. इक्वल्स cos थीटा प्लस I sin थीटा ब्रॅकेट रेस टू 7 टू द 14 आणि cos थीटा प्लस I sin थीटा ब्रॅकेट रेस टू 4 3 द 12. सेम ब्रॅकेट्स आहेत आणि डिव्हिजन असल्यावर आपण पॉवर्स काय करतो, सबट्रॅक्ट करतो. म्हणजे cos थीटा प्लस I sin थीटा ब्रॅकेट रेस टू 2 डिव्हिजन झाल्यानंतर ब्रॅकेट रेस टू 14 मायनस 12 2 शिल्लक राहील. हे असंच ठेवलं तरी चालेल किंवा पुन्हा एकदा रेस टू 2 आहे म्हणून cos 2 थीटा प्लस I sin 2 थीटा असा आन्सर लिहिलं तरी चालेल. या दोन्हीपैकी कुठलंही आन्सर लिहिलं तरी चालू शकतं. आपापल्या टेक्स्टबुक मध्ये बघा आणि त्यानुसार फायनल आन्सर लिहा. ओके ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. cos ऑफ 5 थीटा प्लस I sin 5 थीटा, त्याला काही रेस टू काही पॉवर नाहीये, खाली मात्र साइन मायनस आहे बरं का. cos ऑफ 3 थीटा मायनस I sin 3 थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. आता मायनस साइन मध्ये जर प्रॉब्लेम आला तर तो प्लस साइन मध्ये कन्वर्ट करायचा. मायनसचं साइन प्लस मध्ये कन्वर्ट करायचं आणि त्यासाठी काय वापरायचं हेही आता आपल्याला काही जणांना माहित असेल, काही जणांना माहित नाही. cos ऑफ मायनस थीटा इज ऑलवेज प्लस cos थीटा, हे आपण शिकणार आहोत आता पुन्हा 11वी ट्रिग्नोमेट्री मध्ये. आणि साइन ऑफ मायनस थीटा म्हणजेच मायनस साइन थीटा. पण cos ऑफ मायनस थीटा मात्र प्लस cos थीटा आणि साइन ऑफ मायनस थीटा म्हणजे मायनस साइन थीटा. हे दोन रिझल्ट्स तुम्ही कुठेही मार्जिन मध्ये लिहून ठेवायचे. मग आता बघा, न्यूमरेटर मध्ये मी 5 थीटा आणि साइन प्लस आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. बघा cos थीटा प्लस I sin थीटा
ब्रॅकेट रेस टू 5 केलं त्याला, त्या 5 थिटा बरोबर n थिटा. पण डिनॉमिनेटर मध्ये मात्र हे जे टर्म्स आहेत ना, हे मायनस साइन काढण्यासाठी मी कसं लिहितो बघा, कॉस ऑफ -3 थिटा म्हणजे कॉस 3 थिटा प्लस कॉस 3 थिटा. इथं प्लस साइन दाखवते मी, आय आहे तसा लिहितो, आणि साइन ऑफ -3 थिटा. लक्षात ठेवा, साइन ऑफ -3 थिटा म्हणजेच मायनस साइन थिटा, म्हणजे हे इथलं साइन नंतर मायनस होतं, इज इक्वल. आता हे प्लस मध्ये कन्वर्ट झाला प्रॉब्लेम. मग आता इकडे बघून ठरवायचं रेस टू काय लिहायचंय मला, इथं बघून ठरवायचं. न्यूमरेटर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा ब्रॅकेट रेस टू 5 as it is होल डिवाइडेड बाय cos theta plus I sin theta raised to -3 raised to -3. आता या दोघांचे डिव्हिजन म्हणजे पॉवर सबट्रॅक्ट करा, म्हणजे 5 मधून -3 सबट्रॅक्ट करायचे. 5 मायनस -3. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, हे बघा, a raised to 5 divided by a raised to -3. a raised to division means subtraction of powers. 5 minus -3 म्हणजे 5 plus 3 8 होतात, 8. तसं इथे बघा सेम आहे. सो cos theta plus I sin theta ब्रॅकेट रेस टू 8, 5 plus 3 8. हे असंच ठेवा, किंवा cos of 8 theta plus I sin of 8 theta, हे किंवा हे या दोनपैकी कोणतंही आन्सर लिहिलं तरी चालू शकतं. ओके. एक्स्ट्रीमली सॉरी, या क्वेश्चन मध्ये माझ्याकडनं एक गोष्ट मगाशी राहून गेली, सॉरी. याला रेस टू 5 करून घेतलं, ह्या ब्रॅकेटला रेस टू 2a² तो माझ्याकडनं लिहिला गेलेला नाहीये, त्यामुळे बघा कंटिन्यू होतं. ह्याचा स्क्वेअर पुन्हा लिहिला, हा स्क्वेअर लिहायचा राहिला होता. मग आता मल्टिप्लाइड बाय किती केला ह्याला, हे खाली डिनॉमिनेटर आहे 3 रेस टू -3 into 2, मग -6 होती, हे -6 बरोबर आहे. हे काय होते -6, म्हणजे इथं -3 च्या ऐवजी इथं काय झाले असते, इथं समजा -6 असते, तर 5 minus -6 म्हणजे 5 plus 6 म्हणजे रेस टू 11 झाले असते, रेस टू 11. मग इथं नंबर मला रेस टू 11 द्यायला लागला असता, आणि 8 थिटाच्या ऐवजी दोन्हीकडे काय द्यायला लागले असते मला, 11 थिटा आणि 11 थिटा रेस टू 11. हा माझ्याकडनं स्क्वेअर पाहायचा राहिला मगाशी. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड. cos of 7 pi by 13 plus I 7 pi by 13. आता इथं बघा, pi by 13 हा थिटा आहे, आणि त्याचं 7th मल्टिपल आहे, म्हणजे 7 थिटा इथं 4 थिटा इथं 4 थिटा. तर pi by 13 हा थिटा त्यातला, म्हणजे रिझल्ट तुम्हाला वापरायला सोपं आहे. ठीक आहे. पुन्हा खाली मायनस साइन आहे, न्यूमरेटरकडे बघा, कॉस ऑफ, हे बघा मी असं जरा बाजूला लिहितो, 7 into pi by 13 प्लस I साइन ऑफ 7 into pi by 13 ब्रॅकेट रेस टू 4. खाली कॉस ऑफ हा अँगल मी मायनस मध्ये लिहितोय, -4 pi by 13 साइन प्लस I साइन ऑफ -4 pi by 13. मगाशी सांगितल्याप्रमाणे कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे प्लस कॉस थिटा असतो. कॉस ऑफ मायनस थिटा हा सगळा, तर तो प्लस कॉस थिटा येईल. I साइन ऑफ मायनस थिटा म्हणजेच मायनस साइन थिटा येईल. मग हे प्लस मायनस साइन पुन्हा मायनस होतो, म्हणजे वरची स्टेप बघायला मिळते. आणि याला पुन्हा ब्रॅकेट रेस टू आपल्याकडे 6 आहेत असेल, मग अशी मी विसरलो होतो ना इथे स्क्वेअरच्या वेळेस. आता बघा, कॉस थिटा 7th मल्टिपल, साइन थिटा 7th मल्टिपल, म्हणजे रेस टू तुला मी 7 घेणार आहे. कॉस ऑफ पाय बाय 13 प्लस I साइन ऑफ पाय बाय 13 त्याला रेस टू 7, हे रेस टू 7, आणि त्याला तिथं ऑलरेडी एक 4th पॉवर आहे. असंच डिनॉमिनेटर मध्ये
cos of pi by 13 cos of pi by 13 plus I sin of pi by 13 त्याला रेस टू हे झाले -4 आणि मल्टिप्लाइड बाय किती आहे तिथं 6 आहे. ओके. आता नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्ही हे लिहित बसत नाही ब्रॅकेट, तुम्ही लिहा हे ब्रॅकेट न्यूमरेटर मध्ये जे असेल ते 7 4 ज 28 आहेत आणि डिनॉमिनेटर मध्ये पुन्हा हेच ब्रॅकेट सेम ब्रॅकेट रेस टू 6 4 ज 24 आहे -24. मग हे रेस टू 28 आणि खाली डिव्हिजन -24 मध्ये म्हणजे हे ब्रॅकेट रेस टू हे ब्रॅकेट जे काय असेल सेम ब्रॅकेट आहे नंतर येणार आहे लास्ट स्टेप मध्ये ब्रॅकेट रेस टू काय झाले सांगा हे 7 4 ज 28 हो ना 7 4 ज 28 मायनस मायनस प्लस 24. नेक्स्ट स्टेप आता मात्र ते मी लिहितोय बघ cos of pi by 13 cos of pi by 13 plus I sin of pi by 13 रेस टू हे नंबर झाला 52 ऍडिशन घ्यायची. मग cos थीटा प्लस I sin थीटा रेस टू n जर असेल तर आपण तो n थीटा इथे लिहितो ना. मग पुढच्या स्टेप मध्ये cos of n थीटा n म्हणजे 52 थीटा म्हणजे pi by 13 प्लस I sin पुन्हा 52 pi by 13 13 4 ज 52 म्हणजे cos 4 pi प्लस I sin 4 pi cos 4 pi प्लस I sin 4 pi. आता या हे स्टँडर्ड अँगलशी रिलेटेड आहे. मग sin 4 pi cos 4 pi च्या व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात ट्रिग्नोमेट्री शिकल्यानंतर आणि त्या अशा कॅल्क्युलेट होतात बघा 10. आता हा जो मी पार्ट सांगतोय हा केवळ काही 12वीतले लोक जो हा व्हिडिओ पाहत असतात ना त्यांनाच तेवढा कळतो बरं का. 10 -1 0 0 1 आणि खाली 0 -1 हे 1 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय म्हणजे तुम्ही इथं आलात. मग कॉस करता काय बघतात x कोऑर्डिनेट आणि साइन करता काय बघतात y कोऑर्डिनेट. म्हणजे cos 4 पाय ची व्हॅल्यू 1 आहे 1 प्लस I इंटू sin 4 पाय ची व्हॅल्यू आहे 0 म्हणजे फायनल आन्सर तुमचं याचं किती येणार आहे तर 1 + 0 म्हणजेच 1 येणार आहे. हे कदाचित काहीही तुम्हाला आता कळणार नाही हे 1 पाय 2 पाय हे जे काय केलं हे सगळं ट्रिग्नोमेट्री शिकल्यानंतर कळणार आहे. नुसतं लिहून ठेवायचे बोर्डवर जसं लिहिलंय तसं आपापल्या वहीत लिहून ठेवायचं. Okay, now question number 8. Express the following in the form of a plus ib, where ab belongs to r, real number असतात, using De Moivre's theorem असं म्हटलेलं आहे. हे जे नंबर्स आहेत हे आता दिलेला त्या ब्रॅकेट रेस टू 5 केल्यानंतर तो a plus ib चा जो काही फॉर्म येईल तो तुम्हाला लिहायचा आहे. पण आपल्याला आता ब्रॅकेट रेस टू 5 कधी करताच येत नाही आपल्याला किंवा रेस टू 3 च्या पुढे आपण काही करू शकत नाही. 4th पॉवर 5th पॉवर 6th पॉवर nth पॉवर आपल्याला आता करता येत नाही. मग डी मॉव्हेल्स थेरमचा वापर करून ह्याला तुम्हाला a plus ib च्या फॉर्म मध्ये आणायचं आहे. पुन्हा ह्याच्यात अवघड जो पार्ट आहे तो म्हणजे थीटा शोधणं हा तुम्हाला आता अवघड पार्ट आहे. कारण कुठल्या क्वाड्रंट मध्ये कोण कसं साइन पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह असतं असं हे सगळं माहित असल्याशिवाय तो थीटा तुम्हाला शोधता येत नाही. त्यामुळं एक्सरसाइज मध्ये 4च प्रॉब्लेम आहेत. ते चारीच्या चारी बोर्डवर दाखवेल तसे फक्त उतरून घ्या. आणि 12th मॅथ्स वाले आता जे काही लोक हा व्हिडिओ पाहतायत त्यांना हे नक्की कळतं तुम्ही त्यांना काही अडचण येणार नाही त्यामध्ये. बरं आता थोडं काही स्टेप्स मी याच्यात डायरेक्ट करणार आहे. उदाहरणार्थ ए बी रूट त्याचं घेतल्यानंतर a² + b² म्हणजे मॉड्युलस ऑफ झेड वगैरे ह्या स्टेप्स थोडंफार आधीमध्ये मी डायरेक्ट करणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे चला आपण त्या पहिले कॉम्प्लेक्स नंबरला रेस टू 5 कडे आता बघायचं नाही. लेट झेड इक्वल्स फक्त आतला जो पार्ट आहे ना 1 - I हा लिहून घेतो. ठीक आहे मग आता मला इथंच तुम्ही इथे ऍक्च्युली खाली लिहायचं आहे. मला जागा कमी असल्यामुळे मी समोर लिहिणार आहे. हे थोडे मोठे असतात प्रॉब्लेम. ए आणि बी च्या व्हॅल्यूज सांगायच्या सांगा. ए काय आहे सांगा ए तर 1 आहे 1 आणि बी किती आहे सांगा तर तो -1 आहे. ए 1 आहे आणि बी -1 आहे. मग आर इक्वल्स म्हणजेच मॉड झेड
मी त्याला मॉड झेड देखील म्हणजे मॉड झेड इक्वल्स आर इक्वल्स रूट ऑफ काय असतं रे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे हे बघा ए चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर आणि -1 चा स्क्वेअर दोन्ही 1 1 स्क्वेअर 2 होतील ऍडिशन 2 होईल म्हणजे बी थोडके मॉड झेड तुम्हाला काय मिळालं रूट 2 मिळालं. मग याच्यावरून आपण cos थीटा इक्वल्स काय डेफिनेशन आहे a अपॉन r cos थीटा a अपॉन r मग a किती आहे 1 बाय रूट 2 आणि sin थीटा काय असतं रे b अपॉन r म्हणजे -1 अपॉन रूट 2. मग विचार करा की sin थीटा निगेटिव्ह आहे cos थीटा पॉझिटिव्ह आहे त्यावरनं अँगल क्वाड्रंट ठरवायचा असतो. sin थीटा निगेटिव्ह आहे cos थीटा पॉझिटिव्ह आहे. बघा ना 1 - 1 चौथा क्वाड्रंट आहे. फोर्थ क्वाड्रंट मध्ये x पॉझिटिव्ह आणि y निगेटिव्ह असतो. मग फोर्थ क्वाड्रंटचा असा अँगल सांगायचा फोर्थ क्वाड्रंटचा जो एवढ्या व्हॅल्यूज देतो तुम्हाला sin आणि cosच्या आणि ही गोष्ट तुम्हाला आता कुणालाही येत नसते. ठीक आहे हे बघा cos ऑफ 2 पाय मायनस पाय बाय 4 2 पाय मायनस पाय बाय 4 म्हणजेच पाय बाय 4 शी रिलेटेड हा पार्ट आहे. cos ऑफ 2 पाय मायनस पाय बाय 4 जर आपण त्याची व्हॅल्यू काढली तर ती व्हॅल्यू तुम्हाला एवढी बघायला मिळते. कशी मिळते तुम्हाला दाखवतो मी. cos ऑफ 2 पाय मायनस पाय बाय 4 म्हणजे थोडक्यात cos ऑफ काय सांगा क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर 4 टू द 8 8 मायनस 7 पाय बाय 4 येतो अँगल. थोडक्यात किती येतो अँगल 7 पाय बाय आणि cos 7 पाय बाय 4 ची व्हॅल्यू ही 1/√2 इतकी असते. असते का असते मी काही 12वीच्या लोकांसाठी फक्त चेक करून दाखवतो. हे बघा विचार करा 2 पाय म्हणजे कसलं मल्टिपल आहे इव्हन मल्टिपल आहे म्हणजे cos रिमेन्स cos समोरचा थीटा आलेला पाय बाय 4 2 पाय मायनस पाय बाय 4 म्हणजे 2 पाय म्हणजे 360 मायनस 45 येते म्हणजे कुठला क्वाड्रंट आहे फोर्थ क्वाड्रंट तिथं cos पॉझिटिव्ह म्हणजे येणारा आन्सर पॉझिटिव्ह आणि cos 45 ची व्हॅल्यू किती येते 1/√2 ही व्हॅल्यू. अशा प्रकारे sin 7 पाय बाय 4 आहे ना sin 7 ती व्हॅल्यू एवढी येते sin 7 पाय बाय कॅल्क्युलेट करून बघा. या दोघांवरून आपल्याला थीटा समजतो. थीटा या दोन व्हॅल्यूज वरून आपल्याला काय मिळतो थीटा काय मिळाला बघा थीटा मला तर तो 7 पाय बाय 4 असं मिळाला. ठीक हे जे हे मागे झालं होतं बघा या ठिकाणी असं मी खूप ठिकाणी 7 पाय बाय 4 चा वापर करून थीटाची व्हॅल्यू 7 पाय बाय 4 चा म्हणजेच 1/√2 आणि -1/√2 या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केलेल्या आपण मागे. थीटा मिळाला. मग थीटा मिळाल्यावर गिवन कॉम्प्लेक्स नंबर जो आहे हा वरती बघू नका हा कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याचा आपण कसला फॉर्म लिहिणार आहोत आपण कसला फॉर्म तर पोलर फॉर्म. देयरफॉर पोलर फॉर्म ऑफ गिवन कॉम्प्लेक्स नंबर इज काय असतोय z इक्वल्स r इंटू ब्रॅकेट cos थीटा प्लस i sin थीटा असा तुमचा तो पोलर फॉर्म असतो. तो z इक्वल्स r मिळाले बघा आपल्याला √2 काहीतरी r√2 इंटू ब्रॅकेट cos थीटा थीटा किती आहे सांगा आपल्याला आता 7 पाय बाय 4 प्लस i sin 7 पाय बाय 4 हा झाला तुमचा थीटा. म्हणजे फक्त z हा नंबर आहे ना हा 1 मायनस आहे याचा तुम्ही हा पोलर फॉर्म आणलाय. कदाचित हाच सेम प्रॉब्लेम तुम्हाला मागा असेल की 1 मायनस आहे कॉम्प्लेक्स नंबर दिला त्याला पोलर फॉर्म मध्ये आणून दाखवा तर ह्या इथपर्यंत आपण येऊन थांबत होतो त्यावेळेस. आता आपल्याला तो जो नंबर आहे ना हा त्याची मला 5th पॉवर पाहिजे म्हणजे या z ची मी 1 प्लस i ला z म्हणले की नाही मग याची 5th पॉवर म्हणजे z ची पण 5th पॉवर करायला पाहिजे की नाही. मग देयरफॉर z⁵ इज इक्वल टू हे बघा की √2 त्याला r⁵ मी सेपरेट केलेत आणि इंटू हे बघा हे जे आहे ना cos ऑफ काय सांगत होतो 7 पाय बाय 4 प्लस i sin 7 पाय बाय 4 याला r⁵ केले √2 आणि ब्रॅकेट r⁵ ठीक आहे. आता √2 ची आपण व्हॅल्यू जरा पहिल्यांदा बाजूला कॅल्क्युलेट करून घेऊ. √2 असं 5 वेळा मल्टिप्लाय करून बघा काय मिळतं बघा तुम्हाला. हा सो z⁵ इक्वल्स त्याचा आन्सर येईल 4√2 करून बघा 5 वेळा √2 लिहून बघा. आता हे जो हे आतले जे अँगल आहेत की नाही हे आतले अँगल हे जेवढे तुम्हाला शक्य आहे तेवढे ते रिड्यूस करून घ्यायचे जेवढे शक्य आहे.
आणि हे रिड्यूस करणं हेच आपल्याला ट्रिग्नोमेट्री मध्ये शिकायचं. तर हा जो 7π/4 अँगल आहे त्याला मी काय लिहितो बघा, लक्ष द्या. cos ऑफ 2π - π/4. तुम्ही याचं फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघा, त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघा. 7π/4 होते की नाही बघा. तसं प्लस I साइन ऑफ हा पण अँगल बघा. आता मी 2π - π/4 असं लिहिलं. चेक करा तुम्ही तसं याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन एवढं येतं का बघा, ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन एवढं येतं का बघा. आता फक्त एवढं चेक करा, येत. ठीक आहे, मग कंटिन्यू. z⁵ इज इक्वल टू 4√2 as it is, 4√2 as it is into bracket cos of 2π minus theta. cos of 2π minus theta चा आन्सर cos theta इतका असतो. cos of 2π minus theta 12 लोक लक्ष द्या, कसला मल्टिपल आहे, इव्हन मल्टिपल आहे. cos रिमेन्स cos आणि समोरचा थीटा π/4 आणि फोर्थ क्वाड्रंट आहे म्हणजे cos पॉझिटिव्ह. सो cos ऑफ π/4, जस्ट cos π/4 म्हटलं तरी चाललं असतं. प्लस सॉरी आता साइन देत नाही मी, नंतर बघूया आपण साइन. 2π minus π/4 परत इव्हन मल्टिपल आहे, साइन रिमेन्स साइन म्हणजे साइन π/4 आहे तसे येणार आहे साइन π/4. पण फोर्थ क्वाड्रंट आहे तिथं साइन निगेटिव्ह असतो, त्यामुळे येणारा आन्सर निगेटिव्ह आणि त्याला रेस टू किती सांगा परत 5. फक्त बोर्डवरती दिसतोय तसं 11वीचे नवीन लोक सगळे 11वी, तुम्ही हे नुसतं बोर्डवर दिसतोय तसं लिहून काढायचं. ह्याचा आन्सर हे कसं येतं किंवा ह्याचा आन्सर हे कसं येतं हे तुम्हाला नंतर सगळं आपोआप समजायला इक्वल्स 4√2 as it is into ब्रॅकेट. आता बघा cos थीटा मायनस I sin थीटा रेस टू 5 केले. पहिल्यांदा मला काय केलं पाहिजे, हे जे मायनस साइन आहे ना हे मला प्लस मध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. हे जे मायनस साइन आहे ते प्लस मध्ये कन्वर्ट करायचं पाहिजे. म्हणजे cos ऑफ हे काय सांगा, हे तर -π/4 म्हणजे प्लस π/4. हे साइन मी प्लस करतो. I साइन ऑफ परत किती -π/4, कारण साइन ऑफ मायनस थीटाचा आन्सर मायनस साइन थीटा येतो आणि त्याला हे रेस टू 5 येते. त्याला रेस टू काय केले आपण 5. ठीक आहे, आता डी मॉरिस थेरम वापरू आपण. त्याला रेस टू n केलं की आपलं n थीटा आन्सर येतं की नाही, म्हणजे 4√2 into ब्रॅकेट cos ऑफ -5π/4 प्लस I साइन ऑफ -5π/4. स्टेप कळली का बघा. नेक्स्ट स्टेप 4√2 as it is. cos ऑफ मायनस थीटा म्हणजे प्लस cos थीटा, cos ऑफ मायनस थीटा म्हणजे प्लस, साइन ऑफ मायनस थीटा म्हणजे मायनस साइन थीटा, म्हणून मायनस I साइन ऑफ काय असेल तो आपण थीटा लिहिला. आता हा नंबर आणखी आपल्याला रिड्यूस करायचा. जेवढा रिड्यूस कराल तेवढा तुम्हाला त्याचे आन्सर्स मिळू शकतात. ठीक आहे, बघा आता cos ऑफ हा नंबर आहे, साधारण डिव्हिजन केलं की 4 1 4 म्हणजे 1π प्लस π/4 या फॉर्म मध्ये. हे हा नंबर मी कसा स्प्लिट केला बघा, पाय प्लस π/4. तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करून बघा, वरची स्टेप येते की नाही बघा. -I साइन ऑफ पुन्हा पाय प्लस π/4 क्रॉस मल्टिप्लाय करून बघा वरचं किती. 4√2 as it is. सांगा cos ऑफ पाय प्लस थीटा. पाय म्हणजे इव्हन मल्टिपल आहे, cos रिमेन्स cos म्हणजे cos ऑफ π/4. पण थर्ड क्वाड्रंट आहे, पाय प्लस समथिंग म्हणजे तिथं cos निगेटिव्ह म्हणजे येणार आन्सर निगेटिव्ह. हे मायनस साइन as it is, I as it is. साइन ऑफ पाय प्लस थीटा, साइन ऑफ पाय प्लस थीटा म्हणजे साइन रिमेन्स साइन, समोरचा थीटा लिहिला π/4 आणि हे इव्हन मल्टिपल असेल तर साइन ऑफ पाय प्लस थीटाचा आन्सर साइन थीटा एवढा असतो. हे सगळं ट्रिग्नोमेट्री आल्याशिवाय येत नाही, पण येणारा आन्सर मायनस साइन थीटा, कारण थर्ड क्वाड्रंट आहे म्हणून तिथं साइन काय केलं आपण आता प्लस केलं.
आता हे नंबर थोडेसे रिड्यूस झालेत, हे नंबर थोडे रिड्यूस झालेत. मी इथे कंटिन्यू करतो. हा इक्वल्स, लक्षात 4√2 as it is, 4√2 as it is into bracket minus sign as it is, cos pi by 4 म्हणजे cos 45 म्हणजे 1/√2 प्लस sin pi by 4 म्हणजे sin 45 ते देखील 1/√2. आता यातनं 1/√2 जर मी कॉमन काढले तर 4√2 इंटू 1/√2 येतील आणि ब्रॅकेट मध्ये -1 प्लस आय शिल्लक राहील. 1/√2 मी त्यातनं काय काढले, कॉमन काढले. ठीक आहे. नेक्स्ट √2 कॅन्सल, 4 ने ओपन केलं की -4 प्लस इंटू मायनस प्लस इंटू मायनस म्हणजे हे साइन मायनस आणि प्लस इंटू प्लस म्हणजे प्लस 4i. हा नंबर आहे तुमचा LHS मध्ये z⁵ बघा 5. हे LHS मध्ये z⁵ कंटिन्यू केलं तर z⁵ म्हणजेच हा नंबर z⁵ -1 सॉरी +1 मायनस i r⁵ चा आन्सर आहे -4 + 4i. हा तुमचा रिक्वायर्ड कॉम्प्लेक्स नंबर a + ib च्या फॉर्म मध्ये आणला. म्हणजे याची 5th पॉवर केली की तुम्हाला हे आन्सर मिळेल असेल याचा अर्थ. नेक्स्ट क्वेश्चन, z = 1 + i ब्रॅकेट रेज टू 6 किंवा z आता म्हणायला नको, हा नंबर त्यांनी दिला तुम्हाला 1 + i ब्रॅकेट रेज टू 6. त्यातल्या 1 + i ला आपण z म्हणूया. लेट z = 1 + i. मग आता याच्यामध्ये a + ib शी कंपेअर केल्यानंतर a किती आहे 1, b किती आहे 1, मग r किती येणार √a² + b², 1² 1² √2. मी म्हणणार थोडे डायरेक्ट स्टेप्स. ठीक आहे. r 1/√2 मिळालं. मग आता cos θ काय असतं रे, cos θ a/r म्हणजेच 1/√2. sin θ काय असतो रे, तर b/r 1/√2. cos θ पॉझिटिव्ह, sin θ पॉझिटिव्ह, दोघेही पॉझिटिव्ह आणि इकडे 1 1 बघा ना, हे 1 1 फर्स्ट क्वाड्रंट आहे. मग फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल तुम्हाला सांगायचा आहे की 1/√2 व्हॅल्यू राहणार. therefore θ = π/4 आणि cos 45 1/√2 sin 45 हा 45 असतो. π/4 म्हणजे 45 डिग्री असतो. हा तुम्हाला अँगल मिळाला. आपण पोलर फॉर्म लिहूया. ठीक आहे. therefore पोलर फॉर्म ऑफ गिवन कॉम्प्लेक्स नंबर सांगा. z = काय नंबर असतो आपला रे, r इंटू ब्रॅकेट cos θ + i sin θ हा पोलर फॉर्म असतो आपला. आता r किती आहे बघा आपल्याकडे, √2 इंटू ब्रॅकेट cos θ, θ किती आहे π/4 प्लस i sin θ, θ किती आहे π/4. हा झाला तुमच्या कॉम्प्लेक्स नंबरचा पोलर फॉर्म. म्हणजे हा जो नंबर आहे 1 + i त्याला तुम्ही या पोलर फॉर्म मध्ये आणलं. परत एकदा म्हणा, कदाचित मागे हाच क्वेश्चन असेल सुद्धा तुम्हाला मागे 1 + i ला पोलर फॉर्म मध्ये आणून दाखवा. तर आपण हे असं केलेलं असणार आहे त्यावेळेस. ठीक आहे. मागचे हवं तर व्हिडिओज एकदा पाहून घ्या. आता आपल्याला हा जो नंबर आहे z⁵ पाहिजे आपल्याला. ठीक. म्हणजे √2⁶ इंटू cos of π/4 प्लस i sin π/4 6. बघा √2⁶ म्हणजे √2 असं 6 वेळा लिहून बघा तुम्ही. त्याचा आन्सर येईल 8. चा आन्सर येईल 8 इंटू हा प्लस साइन आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. डी मॉर्गन्स थेरम तुम्हाला वापरता येतो. इथं फक्त साइनकडे लक्ष द्यायचं. मायनस असलं की नाही की त्याला प्लस मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. आणि त्यासाठी मी काय सांगितलं, cos of -θ म्हणजे प्लस cos θ आणि sin of -θ म्हणजे मायनस sin θ याचा वापर करायचा. आता इथं प्लस साइन आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. cos of समथिंग रेज टू 6 आहे म्हणजे ते 6θ होतात. 6θ प्लस i sin पुन्हा हे 6θ होतात. 6π/4. ठीक आहे. 8 as it is z⁵ = 8 as it is into bracket. हे रिड्यूस केलं की 3/2 आहे बघा. 3/2 म्हणजे cos of 3π/2 प्लस i sin 3π/2
आणि 3π/2 हा स्टँडर्ड अँगल सिलेक्टेड पार्ट आहे. मग त्याची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्ट सापडते. कशी सापडते बघा, हे बघा 10 हे ट्रिग्नोमेट्री आल्यानंतर कळतं. -10 0 1 आणि इकडे 0 -1. 90 म्हणजे 1π/2 2π/2 3π/2 म्हणजे इथे यावं लागतं 3π/2 ला. कॉस करता x कोऑर्डिनेट, साइन करता y कोऑर्डिनेट. मग cos 3π/2 ची व्हॅल्यू आहे 0 प्लस i. sin 3π/2 ची व्हॅल्यू आहे -1. sin 3π/2 ची व्हॅल्यू आहे -1. म्हणजे थोडक्यात -i आहे. 8 इंटू ब्रॅकेट -i म्हणजे फायनल आन्सर -8i. हे z⁶ आन्सर म्हणजेच 1 + i⁶ आन्सर आहे -8i असा त्याचा अर्थ असतो. ओके. नेक्स्ट 1 - √3i (4) या नंबरला आपल्याला a + ib च्या फॉर्म मध्ये आणायचं आहे. चला, मतलब z इक्वल्स लेट म्हणायचं. लेट z इक्वल्स 1 - √3i. सांगितलं a किती आहे 1, b किती आहे -√3. म्हणजे a पॉझिटिव्ह b निगेटिव्ह आहे. हा फोर्थ क्वाड्रंट असतो, लक्षात ठेवा. a पॉझिटिव्ह b निगेटिव्ह मग अँगल त्याच्यावरून शोधता येतो. a पॉझिटिव्ह आहे b निगेटिव्ह आहे. त्यामुळे r काय असेल सांगा, r इक्वल्स √a² + b². हा मग आता सांगा त्याचा स्क्वेअर किती 1, त्याचा स्क्वेअर किती 3, ऍडिशन 4 आली आणि त्याचं रूट घ्यायचं आहे म्हणजे r तुम्हाला 2 मिळेल. या स्टेप्स मी थोडे डायरेक्ट करतोय. r किती मिळाला आपल्याला 2 मिळाला. ठीक. आता cos θ सांगा काय डेफिनेशन आहे cos θ, तर a/r. a म्हणजे 1/r म्हणजे 2 आणि sin θ काय आहे सांगा, ते sin θ b/r म्हणजे -√3/2. आणि ह्याच्यावरून तुम्हाला θ ओळखायचा असतो. एकतर cos पॉझिटिव्ह आणि sin निगेटिव्ह म्हणजे कुठला क्वाड्रंट आहे, फोर्थ क्वाड्रंट आहे. फोर्थ क्वाड्रंट आणि ह्या व्हॅल्यूज 60 शी संबंधित आहेत. cos 60 हाफ असते, sin 60 हाफ. याच्यावरून ते गेस करायचं असतं ऍक्च्युअली. म्हणजे 2π मायनस केलं की ते फोर्थ क्वाड्रंट मध्ये 2π म्हणजे 360 असते. 2π मायनस हे 60 म्हणजे π/3 शी संबंधित अँगल आहे. 2π - π/3 3 to the 6 - 1 7π/3 हा तो अँगल आहे 7π/3. आणि 12वीचं रूप तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. cos 7π/3 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून बघा, हाफ येतेच. sin 7π/3 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून बघा, -√3/2 येते. त्यामुळे θ इक्वल्स काय मिळालं आपल्याला आता 7π/3 मिळाला. θ मिळाला की पोलर फॉर्म आपण लिहितो. पोलर फॉर्म काय असतो रे पोलर फॉर्म, z इक्वल्स r इंटू ब्रॅकेट cos θ + i sin θ हा त्याचा पोलर फॉर्म. मग z इक्वल्स r किती बघा आपल्याकडे 2 ब्रॅकेट मध्ये cos ऑफ ब्रॅकेट मध्ये cos ऑफ θ किती मिळाला आपल्याला आता 7π/3 + i sin 7π/3 हा तुम्हाला मिळालेला θ आहे. मग आता हे झालं तुमचा पोलर फॉर्म. त्याला रेस टू तुम्हाला 4 पाहिजे म्हणजे z⁴ इक्वल्स बघा हे 2⁴ 2⁴ इंटू ब्रॅकेट cos ऑफ 7π/3 + i sin ऑफ 7π/3 रेस टू 4. आता काय करूया, पहिल्यांदा हे आतले जे अँगल आहेत ना हे आपण खूप आधी रिड्यूस करूया, मग त्याला रेस टू 4 करू. आणि ते आतले अँगल कसे रिड्यूस करायचे बघा. सो z⁴ इक्वल्स सांगा 2⁴ काय झाले 16 स्क्वेअर ब्रॅकेट cos ऑफ 7π/3 ला मी काय लिहितो बघा 2π - π/3 + i पुन्हा sin i sin ऑफ 7π/3 ला काय लिहायचं आपल्याला 2π - π/3 आणि त्याला ब्रॅकेट रेस टू 4 आहेतच की 16 as it is. cos of 2π - θ cos of 2π - θ म्हणजे cos θ म्हणजे π/3. आता इथलं मी प्लस साइन लिहित नाही. i sin of 2π - θ म्हणजे -sin θ. θ काय बघा तुमचा, तर तो π/3.
आणि त्याला रेस टू 4 आहेतच की ॲज इट इज, त्याला रेस टू 4 ॲज इट इज. ठीक आहे. नेक्स्ट आहे 16 ॲज इट इज. आधी मी हे मायनस साईन आहे ना, हे पहिल्यांदा आधी काढून घेतो. ऍक्च्युली डायरेक्ट स्टेप चालतात बरं का, 4 थीटा केलं तरी चालतं, पण मी तरी आपल्या प्रोसिजर प्रमाणे मायनस साईन आधी काढून घेतो. झेड रेस टू किती आहे सांगा, LHS मध्ये 4 आहे, इक्वल्स 16 इंटू ब्रॅकेट कॉस पाय बाय 3 ला लिहितोय मी कॉस ऑफ मायनस पाय बाय 3. पण कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे प्लस कॉस थिटाच असतात, प्लस आय साइन ऑफ, त्याला काय लिहितो बघा मी, मायनस पाय बाय 3. साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस साइन थिटा होतात आणि त्याला रेस टू 4 आहे. आता एकदा इथे प्लस साइन आलं की तुम्हाला डी मॉर्गन्स थेरम वापरता येतो. रेस टू n असेल तर n थिटा लिहिता येतो, म्हणजे 16 इंटू ब्रॅकेट कॉस ऑफ मायनस 4 पाय बाय 3 प्लस आय साइन ऑफ मायनस 4 पाय बाय 3. ठीक आहे. आता 16 ॲज इट इज इंटू ब्रॅकेट कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे प्लस कॉस थिटा 4 पाय बाय 3, साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस साइन थिटा, म्हणून त्याला असं लिहिलेलं आहे. ओके. नाव 16 इंटू ब्रॅकेट पुन्हा 4 पाय बाय 3 ला रिड्यूस करता येतं का बघा, येतं. कॉस ऑफ पाय प्लस पाय बाय 3, बघा क्रॉस मल्टिप्लाय करून बघा, पाय प्लस पाय बाय 3. हे सवयीने या गोष्टी जमायला लागतात बरं का. भरपूर ट्रिग्नोमेट्री जेव्हा शिकताना तुम्ही तेव्हा हे आपोआप यायला लागतं. पाय प्लस पाय बाय 3 म्हणजे 4 पाय बाय मायनस साइन आय राहिले, आय साइन ऑफ पुन्हा पाय प्लस पाय बाय 3. 16 ॲज इट इज कॉस ऑफ पाय प्लस थिटा, कॉस ऑफ पाय प्लस थिटा हा क्वाड्रंट थर्ड असतो. पाय म्हणजे 180 प्लस थिटा, कॉस निगेटिव्ह येणारा आन्सर निगेटिव्ह पाय बाय 3. हे इथलं मायनस साइन ॲज इट इज आय. चला साइन ऑफ पाय प्लस थिटा म्हणजे साइन थिटाच, पण थर्ड क्वाड्रंट आहे म्हणून तिथे देखील साइन निगेटिव्ह येणारा आन्सर निगेटिव्ह, म्हणून हे साइन चेंज झालं. 16 ॲज इट इज मायनस कॉस पाय बाय 3, पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री, कॉस पाय बाय 3 ची व्हॅल्यू, कॉस 60 ची व्हॅल्यू हाफ असते, हाफ, प्लस आय साइन 60 ची व्हॅल्यू √3/2 असते. 1/2 कॉमन काढले की याच्याशी ते कॅन्सल होतात. 8 ब्रॅकेट मध्ये -1 प्लस √3 आय किंवा I√3 ओपन केलं की फायनल आन्सर -8 प्लस 8√3 आय. हे तुमचं झेड रेस टू 4 म्हणजे हा जो नंबर आहे त्याचा रेस टू 4 चा आन्सर आहे. A प्लस IB च्या फॉर्म मध्ये आपल्याला आणायचं आहे. ओके. आणि जमल्यास आता त्यातला लास्ट क्वेश्चन हा आपला आपण ट्राय करा. नाही आलं तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तो क्वेश्चन सुरू करून पुढे जाणार आहे. ठीक आहे.